राम कृष्ण हरी. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारतो अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. दुसऱ्या श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्याय सांख्ययोग यामधील 28वा श्लोक आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुन शोकमग्न झाला असता त्याला वेगवेगळ्या प्रकारे शिकवित आहेत, सांगत आहेत. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्जुना, हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात. हे जर असं असेल तर मग तू शोक का करतोस? कीर्तनकार सांगतात की हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात, मृत्यूनंतरही अव्यक्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात. म्हणजे हे कुठून आले, कुठून जाणार, कुठे होते काही माहिती नाही, तरीही शोक करतात, माया जमितात. अशा प्रकारे सांगितले जाते. जे ज्ञानेश्वर माऊलींनी या संदर्भात विश्लेषण केलेले आहे. जे समजते भूये भूते जन्मादी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्माल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ते तेथे नाश होऊन जातात. तेथे निसंशय वेगळे असत नाहीत. ते आपल्या मूळच्या म्हणजे अव्यक्त अवस्थेला येतात. आता मध्यंतरी जे निराळे व्यक्त रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे होय. त्या स्वप्नाप्रमाणेच सत्स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. अथवा उदकाला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटाच्या आकाराचे भासते, किंवा दुसऱ्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केली, मायेमुळे भासमान झाली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरिता तू काय रडत बसला आहेस? निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ सत्तांच्या ठिकाणी उत्पन्न होतात त्या संतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात त्या संतांना विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत त्या आत्म्याच्या लाभाकरिता वनवास स्वीकारतात. त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्याधिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात. देह तो पाचाचे झाले, हे कर्माचा गुणी गुंथले, भवतसे चाकी सुजले जन्म मृत्यूचा. हे काळा नळाचा कुंडी, घातली लोणियाची गुंडी, माशी पाखू पाखडी तव हे सरे. पहा, हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोषाने गुंफलेला आहे व जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरागरा फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे व माशी आपले पंख फडफडते तितक्या कालातच हा देह नाश पावतो. हा देह किती वेळा नाश पावतो? माशी पंख फडफडविते तेवढ्या एक पंख फडफडण्याच्या काळात माशी म्हणाल एका क्षणात किती वेळा पंख फडफडविते?
तर 200 वेळा माशी आपले पंख फडफडविते एका क्षणात, आणि तेवढ्या एका पंख फडफडविण्याच्या चक्रात हा देह नाश पावतो. बरं, हा नाश पावला तरी काय होतं? याला अग्नी टाक देतो. हे विपाई आगी पडे तरी भस्म होऊनी उडे, जहाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो, व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन्ही परिणामांना जर तो चुकला तर तो हा देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अवस्था आहे, आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावता नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मरहित नाही अथवा कर्मरहितही नाही, आणि तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. त्यामुळे ह्या हा देह नष्ट होणारच आहे, त्याचा तू शोक का करीत आहेस? अरे, असे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय.